व्हिडिओला सुरुवात झाली ना तेव्हा सगळी घरातली कामं आवरलेली होती आणि आता आज काय काय करते ते शेअर करते। काल करंजीचं असल्यामुळे करंजीचं पीठ वगैरे मळून सकाळीच ठेवलेलं किंवा शंकरपाळीचं पीठ सकाळीच मळलं, त्यानंतर जेवणाचं करून मग मी सुरुवात केलेली। तर आज मात्र तसं केलं नाही, आज सकाळी सगळं जेवण वगैरे आवरलं आणि ही वेळ आहे ना ती दुपारची वेळ आहे, 4ची वेळ आहे। तर सकाळची सगळी कामं आटपलीत, जेवण पण थोडंसं जास्त करून ठेवलं कारण संध्याकाळी म्हटलं ही कामं झाली की जर असं कंटाळ्यासारखं होतं आणि मुलंही फिरत इकडं तिकडं हे खात असतात, त्यामुळे जास्त जेवण पण होत नाही। पण सकाळी म्हटलं पोटभर असं जेवलीत ना की मग आपणही करायला रिकामी होतो। आणि करंजी करायच्या आदल्या दिवशी भाजणी वगैरे सगळी करून ठेवलेली, पण दळली नव्हती, तर ती करंजी ज्या दिवशी केली ना त्याच दिवशी सकाळी दळून आणलेली। तर भाजणीसाठी मी जे साहित्य घेतलं ते पण मी मापटानेच घेते मोजून, आणि हे जे पीठ घेतलं ते पण मापटानेच मोजून घेतलेलं आहे। नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आता ही भाजणीची चकली करायची आणि ती पण उकळीतली करायची आहे, तर त्यासाठी मी पीठ मोजून घेतलं इथे। तर ही 2 मापटी असं पीठ घेतलं आणि मग अशी जो पेला दाखवला ग्लास, तर त्याने मी 1.5 ग्लास पाणी घेतलं। तेल दाखवलं ते बघा अर्धा चंबू, अगदी छोटासा चंबू आहे, तर त्याच्यापेक्षा अगदी अर्ध्यापेक्षाही कमी आहे। आणि मसाले आपल्याला काय माहीतच आहे चकलीमध्ये की बाबा तीळ असतो, ओवा, बुक्का, मीठ हे सगळं काढून घेतलं आहे। आणि सुरुवातीला काय केलं, पातेलं घेतलं आणि त्या पातेलं जरा असं मोठंच घेतलं की बरं पडतं, कारण मग पीठ वगैरे त्यात व्यवस्थित मिक्स करायला वगैरे बरं पडतं, त्यामुळे मोठंच पातेलं घेतलं आहे। आणि त्यामध्ये पाणी उकळत ठेवलं, पाणी उकळेपर्यंत काय केलं, पीठ मोजून घेतलं, 2 मापट्याचं म्हटलं करायचं। आणि थोडंसं अगदी पीठ शिल्लक ठेवायचं कधी पण चकली करताना। काही वेळेला काय होतं, कितीही असू देत काही चकली करताना काही वेळेला बिघडतं, म्हणून थोडंसं का असं ना पीठ जादाचं आपण ठेवायचं। पीठ मोजेपर्यंत पाण्याला उकळी आली, मग ते मसाले सगळे घातले आणि नंतर मग ह्या पिठामध्ये हिंग घालून घेतलं आणि हे आता उकळी आलेल्या ह्याच्यात तेलही घातलं, मध्ये पाहिलंच असाल। मग मसाले घालून झाल्याबरोबर तेल घातलं, लगेच पीठ घालून घेतलं आणि ते सगळं आता गॅस बंद केला, गॅस कमी करून घालायचं पीठ, आणि गॅस आता बंद केलेला आहे। आणि आता हे पीठ सगळं अगदी मिक्स करून घेते, म्हणजे सगळे मसाल्यावर व्यवस्थित लागतील। तर गेल्या वर्षीची आपली चकली जी केलेली होती ना ते तळलेली बघून एका ताईंची आपल्याला कमेंट पण आलेली की हे बाबा सांगा कसं करते ते दाखवा। गेल्या वेळेला एवढ्या डिटेलमध्ये सांगितलं नव्हतं, आता म्हणूनच मी दाखवलं की हे भाजणीचं जे पीठ आहे ना ते असं या प्रकारे मी मोजून घेते। पाणी वगैरे जे असेल ते मोजून किंवा मसाले जे असतील ते असे घालताना वगैरे सगळं दाखवलं आहे। हे एकदा व्यवस्थित करून घेतलं ना किंवा काही म्हणजे आपलं जी भाजणीचं जे काय आपण चकलीचं पीठ जे काय करतो आपण उकळीत जे करतो, तर ते व्यवस्थित करून घेतलं की मग नंतर काही बघायला तर व्यवस्थित अगदी चकली येते। तर ते चकलीचं पीठ आता गॅस बंद करून ठेवलेलं आहे, मस्तपैकी त्यात वाफ येऊन त्यात छान अगदी तयार होईल। तर तोपर्यंत काय करते मी, भाकरवडीसाठी जे पीठ लागतं ते मळून घेणार आहे। तर बेसन पीठ घेतलेलं आहे, मैदा घेतलेला, बुक्का जरासा, बुक्का म्हणजे मिरची पूड, कोल्हापूरमध्ये बुक्का म्हणतात मिरची पूडला, तर त्यामुळे तसंच येतं बोलण्यात। आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि हळद घालून आणि घट्ट असं मळून ठेवलेलं, एकदम सैल मळायचं नाही, घट्ट असं मळायचं। ते मळून बाजूला ठेवलं आणि ह्या ह्याच्यात ना भांडी जास्त निघतात, तर त्यामुळे काय करायचं, आता पीठ मळलेली परात होती त्यातच आता मी सारण करून घेते, म्हणजे भांडी पण कशी अशा वेळेला जास्त पडत नाही। आणि आपण मळलेलंच पीठ आहे ते आपण खाणारच आहोत त्यातली, त्यामुळे काय त्याचा धूळ उडाली वगैरे असं काय नाही, कारण लगेच मी ते सारण करायला घेतलं। तर यामध्ये काय काय सांगते, तर त्याआधी सांगते कोल्हापूरचं आणि भाकरवडीचं एक वेगळंच नातं आहे असं, कारण की बाबा दिवाळीच्या जे फराळ आपण करतो ना तर त्या ताटात भाकरवडी नाही असं बहुतेक कुठेतरीच ताट मिळेल कोल्हापूरमध्ये, नाहीतर दिवाळीचा फराळ म्हटलं की भाकरवडी ही आलीच असं आहे। तर बाजारात आपण भाकरवड्याच्या म्हणजे आम्ही पण विकत आणतोच, पण त्याची चव वेगळी आणि कोल्हापुरातली जी भाकरवडी ना त्याची चव अगदी वेगळी असते। आता आम्ही पण यूट्यूबवर बघून बाकीच्या भाकरवड्या कधीतरी वर्षातून काही वेळेला करायचं तर करतो, पण दिवाळीलाही हमखास अशीच भाकरवडी असते, ताटामध्ये फराळचं जे ताट असतं त्यात अशीच भाकरवडी असते। तर यामध्ये काय काय ते मसाले सांगते। तर बडीशेप जराशी भाजून घेतलेली आणि खोबरं आहे ना ते सुकं, तर ते सुकं खोबरं पण थोडंसं असं गरम करून घेतलेलं, म्हणजे हलकंसं असं भाजून घ्यायचं। आणि बडीशेप जराशी अशी जाडसर वाटून घेतली, चवीप्रमाणे मीठ, आपल्याला तिखट लागेल त्याप्रमाणे मिरची पूड, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला पण घातला पण तो दाखवायचा राहून गेला, साखर घातलेली थोडीशी, हिंग, हळद। या जे कोल्हापूरची वडी वेगळी मी म्हणते ना तर ते कोणत्या पदार्थांमुळे सांगते, तर आलं, लसूण आणि कोथिंबीर ही भाकरवडीमध्ये वापरली जाते। जसं आम्ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणीमध्ये घालतो ना की आलं, लसूण, कोथिंबीर, तशीच त्याच प्रकारे यामध्ये पण घालतो। तर मग अशी मी मसाला जेव्हा दाखवत होते तेव्हा कडेला दिसला असेल तेव्हा, तर ते आलं लसूण मी सेपरेट वाटून घेतलं आणि कोथिंबीर पण बारीक करून घेतली आणि मग शेव त्यात घातली आणि
ते सगळं अगदी मिक्सरला थोडं थोडं करून ना लावून घेतलं बारीक. आणि तीळ मात्र भाजून बाजूला ठेवलेले होते, कारण मग तिळाचं काय त्यात बारीक पूड झाली असती. तीळ आता नंतर मिसळलेत बघा. आणि नंतर करताना जेव्हा मी सुरुवात करणार ना बाकरवडीला, तेव्हा त्यात मग आणि थोडीशी बारीक करून ती शेव अशी वरून घालणार बघा. असं इतपत असं ओलसर असं आहे ते, त्यामुळे ते व्यवस्थित चिकटलं जाणार. जे आपण बाकरवडीला सारण जे लावतो ना ते व्यवस्थित चिकटलं जाणार. आणि या सारणामध्ये ना बाकरवडीच्या सारणामध्ये मी थोडासा अगदी ओवा घातलेला, म्हणजे पचनाला वगैरे बरं पडतं, म्हणजे पोटाला वगैरे त्रास होत नाही. त्यात अगदी थोडासा मी ओवा घातलेला. आणि काय झालेलं माहिती आहे काय, दसऱ्यामध्ये ह्याला पाऊस अजूनही दिवाळीपर्यंत होताच पाऊस होता, आणि कधी पडेल काय पडेल या पावसाचं काहीच नेम नाही. तर दसऱ्यात करायचं होतं पॉलिश देवाऱ्याला, पण पावसाचं बघता म्हटलं नको करायला, तर दिवाळीत तरी करूया म्हटलं. आता ते हर्षदा करून घेत होते, तर देव वगैरे सगळं काढून ठेवले आणि पेपर खाली हे केले, कारण म्हटलं पडायला नको म्हणून पेपर खाली अंतरले. आणि तिने ती जो पॉलिश पेपर असतो ना त्याने सगळं व्यवस्थित घासून घेतलं देवारा. आणि आता पॉलिश करून घेते. बरेच दिवस करायचं म्हणत होते, पण पावसामुळे होतच नव्हतं. हे कसं घरातच सुकतं, ते ऊन वगैरे लागणार नाही, पण तेवढं तरी निदान ओलावा असं नको पाहिजे, निदान हवेत तरी तेवढं हे नको. तर कारण हवेत बराचसा ओलावा होता पावसाळा असल्यामुळे. आणि पॉलिश करेल तसं बघा कसा वेगळा दिसतो देवारा. ती करेल तसं बघा शाईन, मस्त वेगळी शाईन येते देवाऱ्याला. जिथे अजून केलेलं नाही आहे पॉलिश तिथला भाग आणि पॉलिश केलेला भाग मस्त दिसतो पॉलिश केलेला भाग. तर मी मगाचपासून दाखवलं ना की मी चकलीची तयारी करते किंवा बाकरवडीचं पीठ मळलं, पुन्हा सारण करून घेतलं, त्यावेळेत तिने हे इकडे बाहेर केलं, हॉलमध्ये करते ती. आणि पॉलिश ना लगेच सुकतं, त्याला काही वेळ लागत नाही. आम्हाला वाटलेलं वेळ लागतो वाटतं किंवा उन्हात ठेवावं लागतं. तर जिथून घेतला त्यांनीच सांगितलं की उन्हात वगैरे ठेवण्याची काही गरज नाही. आणि नंतर लक्षातच आलं आपण दिलचं की सुकतो पण लगेच हा. तिने पॉलिश वगैरे देऊन घेतलं. माझं ते सगळं तयारी करून ठेवली मी. चहा वगैरे आम्ही घेतला आणि मग सुरुवात केली आम्ही चकलीला. आपल्यानंतर ते पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं आणि मग सोऱ्यामध्ये भरून की नाही असं थोड्याशा अशा चकल्या मला पाडून देत होते आणि मग मी तळून घेत होते. आणि चकली कुठेही तुटली नाही किंवा विरघळली नाही, काहीही नाही, व्यवस्थित अगदी चकल्या आल्या. आणि चवीला अगदी उत्तम छान चकल्या झालेल्या. आणि कलर वगैरे बघितल्यावर लक्षात येईलच पुढे. आणि हर्षदाने छान अशा गोल गोल अशा मस्तपैकी चकल्या मला पाडून अशा दिल्या. पोळपाटच घेतले 2, त्यामुळे उचलायला वगैरे आपल्याला कॅरी करायला बरं पडतं. पाट कसं घेतलं की जड होऊन जातो. आणि बहुतेक वेळेला फराळात ना म्हणजे मी काय करते, आधी करंजी आणि नंतर चकली, हे 2 पदार्थ झाले, हे 2 फराळाचे पदार्थ झाले की म्हणजे भरपूर टेन्शन गेल्यासारखं वाटतं, बरंचसं काम हलकं झाल्यासारखं वाटतं. बाकीचं नंतरचं एवढंसं काहीही वाटत नाही आणि आपण एकटं करू शकण्यासारखं असतं. पण करंजीला किंवा चकलीला मदत असली की बरं पडतं. चकलीपेक्षा पण करंजीला मदत लागतेच. आणि तुम्हाला सर्वांना अनेक गोष्ट बोलायची ती म्हणजे हे व्हिडिओ आधी अपलोड व्हायला पाहिजे होते, पण अगदी एवढ्या वेळाने टाकूनसुद्धा तुम्ही छान प्रतिसाद दिलात. गेल्या करंजीचा आपला जो व्हिडिओ आला त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. असाच नेहमी आपल्या यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट मिळू देत. इकडच्या गॅसवर छोटंसं पातेलं दिसल्यानंतर कोमट करून मध्ये मी ते पीठ मळून घेत होते आणि ते भरून सोऱ्यात देत होते. आता इथे चकली तळून घेते बघा. आणि कलर बघितल्यावर लक्षात येत असेल चकली किती सुंदर झाली असेल. काही वेळेला चकली दमवते, पण यावेळेला अजिबात दमवलं नाही. छान अगदी चकल्या झाल्या. आणि जास्तही करायच्या नव्हत्या, त्यामुळे झाल्याही पटकन. तर त्यानंतर चकली झाल्यावर ना ही अशी जी पीठ मळलेलं होतं बाकरवडीचं त्याचे गोळे करून पोळ्या अशा लाटल्या आणि त्या जो मसाला केलेला होता ना तो त्या पोळीवर पसरला आणि घडी घालून घेतली आणि बाकरवड्या कट केल्या. वडी आपल्याला हव्या त्या मग आकारात आपण कापू शकतो, गोल कापू शकतो. किंवा मी आता कापले त्याप्रमाणे मी म्हणजे हर्षदाने ते करून दिले सगळं. मला पोळ्या वगैरे तिनेच हे केल्या, किंवा मसाला भरून दाबून व्यवस्थित त्या कट करायच्या तिनेच केल्या, त्या कट करून दिल्या. आणि कितीही बाकरवडीचं असं आहे, किती पण कसंही दाबून भरा, कोणतीही पद्धत वापरा, मसाला थोडाफार बाहेर येतोच, तेलामध्ये सुटतोच तो. त्यामुळे तेल त्याचं ना असं लालसर असं दिसले असेल तुम्हाला. म्हणूनच चकली केली की लगेच हे बाकरवडी करून त्यात घेतलं ना की बरं पडतं. कारण चकलीचं तेल थोडंसं त्याच्यात कलर उतरलेलाच असतो आपला मिरची पुडचा, तर त्यामध्येच अशी मग बाकरवडी करून घेतली की त्याचाही कलर त्यात उतरतो. थोडंसंच राहतं मग तेल, कारण चकलीचंच राहिलेलं आपण ते वापरलेलं असतं. चकली आणि बाकरवडी कंप्लीट झाली. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.